ओके, सो स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला? हॅलो. हो सर. ओके. सो नेक्स्ट जे आहे, सेकंड थिंग वी आर गोइंग टू बी मीन्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू लाईफ सायकल. जसं आपण डिस्कस केलो की ते सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल आपल्याला बघायचं आहे. अर्लियर आपण एक लाईफ सायकल बघितलेलं आहे ऑलरेडी, तर ते होतं डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आता आपल्याला फोकस करायचं आहे टेस्टिंग लाईफ सायकलवर. आणि त्याला काय म्हणायला लागलो आपण, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. सो आता हे टेस्टिंग लाईफ सायकल जे आहे काय इम्पॉर्टंट आहे, काय यूज करतो. तसं जसं डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीसाठी आपण बघितलं होतं की डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीमध्ये टेस्टिंग फेज आला होता, पण ज्या काही म्हणजे फेजेस होते, पहिल्यांदा रिक्वायरमेंट आहे, त्यानंतर रिक्वायरमेंट फेज, ॲनालिसिस फेज, डिझाईन फेज, कोडिंग फेज, टेस्टिंग फेज आणि लास्टला ॲप्लिकेशन डिलिव्हर होतं. तसं आता स्पेसिफिकली हे झालं डेव्हलपमेंटसाठी. SDLC लाईफ सायकल आपण बघितलं, त्याचे फेजेस बघितले, त्याचे टास्क बघितले, रोल्स बघितली, प्रोसेस बघितली, प्रूफ डॉक्युमेंट कुठले जनरेट होतात फेज बाय फेज ते आपण डिस्कस केलं. तसंच आता इम्पॉर्टंट आहे टेस्टिंग लाईफ सायकल सुद्धा आपल्यासाठी. तर टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये काय होतं, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये काय होतं, कुठले कुठले फेजेस आहेत, काय इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल काय आहे, तर STLC स्टँड्स फॉर सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस used to verify software application meets requirement and is free of defects before moving to the next phase. सो बेसिकली इथे काय करायला लागलो होतं, तर पूर्ण STLC म्हणजे टेस्टिंग लाईफ सायकल आहे. इथे सगळ्या टेस्टिंगच ऍक्टिव्हिटी आपण करणार आहेत. जसं की डेव्हलपमेंटमध्ये आधी रिक्वायरमेंट कलेक्ट केलं, त्यानंतर अनालिसिस केलं, त्यानंतर डिझाईन डॉक्युमेंट जनरेट झालं, त्यानंतर डेव्हलपरनं कोड डेव्हलपमेंट केलं, त्यानंतर QA टेस्ट केलं, त्यानंतर काही बग फ्री झाल्यानंतर ऍप्लिकेशन आपण हँडओव्हर करायला कस्टमरला, ज्याला की आपण डिप्लॉयमेंट म्हणायला लागलो. ते असं आपण SDLC मध्ये बघितलं. आता इथं पूर्ण फोकस आपला जो राहणार आहे तो कशावर, टेस्टिंगवर. सो रिक्वायरमेंट फेजपासून STLC मध्ये काय काय होतं, म्हणजे कुठले कुठले याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की फेजेस आहेत, तर ते फेजेस काय आहेत. मग जसं की टेस्ट प्लॅनिंग फेज, टेस्ट प्लॅनिंग नावाचा फेज आहे, टेस्ट एक्झिक्युशन फेज आहे, टेस्ट डेव्हलपमेंट फेज आहे, रिझल्ट अनालिसिस आहे, बग ट्रॅकिंग आहे, रिपोर्टिंग आहे. सो हे सगळे काय फेजेस आहेत, हे हाऊ वी आर गोइंग टू बी यूज. सो आता इथं मेथोडॉलॉजी, तर हे जे आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल हे सगळ्यांनाच सपोर्ट करतं. आपल्याला वॉटरफॉल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो वॉटरफॉलमध्ये पण आहे, ॲजाईलमध्ये पण आहे, स्क्रम जे आपण ॲजाईलमध्ये स्क्रम फ्रेमवर्क यूज करायला लागलो. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये टेस्टिंग सगळ्या ह्याच्यामध्ये इंटिग्रेटेड आहे. मग व्ही मॉडेल असेल, तुमचं इटरेटिव्ह मॉडेल असेल, किंवा डेव्हऑप्समध्ये CI/CD ज्या पाईपलाईन आपण यूज करतो त्याच्यामध्ये सुद्धा टेस्टिंगची पाईपलाईन असायला पाहिजे. प्रत्येक ज्यावेळेस डेव्हलपर काही ना काही डिप्लॉय करायला लागले, तर त्या डिप्लॉयमेंटच्या अगेन्स्ट आपल्या टेस्ट केस ट्रिगर झाल्या पाहिजेत, टेस्ट केस ऑटोमेशन टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत. सो मेथोडॉलॉजीजमध्ये आपण इथे बघू शकतो, सगळ्याच मेथोडॉलॉजीला तुमचे STLC रिक्वायर्ड आहे, म्हणजे टेस्टिंग लाईफ सायकल रिक्वायर्ड आहे. वॉटरफॉल असेल, ॲजाईल असेल, स्क्रम असेल, डेव्हऑप्स असेल, इटरेटिव्ह असेल, व्ही असेल. सो इम्पॉर्टंट काय आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल आहे, इम्पॉर्टन्स, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स. सो बेसिकली डिटेक्ट्स डिफेक्ट्स अर्ली टू मिनिमाइज रिवर्क अँड डिलेज. सो इनिशियल स्टेजमध्येच तुम्हाला STLCमुळे, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलमुळं किंवा टेस्टिंगमुळं तुम्हाला इनिशियल स्टेजमध्ये डिफेक्ट, अर्लियर स्टेजेसमध्ये डिफेक्ट डिटेक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं डिले किंवा रिवर्क करायचा काम कमी होणार आहे. अगेन, इन्शुअर सॉफ्टवेअर मीट्स क्वालिटी स्टँडर्ड्स फॉर परफॉर्मन्स अँड सिक्युरिटी. सो तुमचं जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करायला लागला, तर ते क्वालिटी स्टँडर्ड किंवा परफॉर्मन्स, सिक्युरिटी, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण टाईप्स बघितल्या, परफॉर्मन्स टेस्टिंग, सिक्युरिटी टेस्टिंग, तर सगळ्या गोष्टी इथं कस्टमरच्या मीट होणार आहेत, हे आपण टेस्टिंगवरनं इन्शुअर करायला लागलो. अगेन, आयडेंटिफाईज अँड मॅनेजेस रिस्क बिफोर रिलीज. सो कुठल्या रिस्क येऊ शकतात, कुठल्या नाही, हे सुद्धा आपण आयडेंटिफाय करायला लागलोत. अगेन, सेट्स क्लिअर गोल अँड डिलिव्हरेबल्स फॉर इच टेस्टिंग फेज. सो प्रत्येक टेस्टिंग फेजला काय केलेलं आहे की गोल प्रत्येक इथं सेट करायला लागलो. प्रत्येक फेज नंतर आपल्याला काय डिलिव्हरेबल आहे हे पण आपण इथं सेट करतोय. अगेन, रिड्युसेस पोस्ट रिड्युसेस पोस्ट रिलीज कॉस्ट बाय ॲड्रेसिंग इश्यूज ड्युरिंग द डेव्हलपमेंट. सो आपल्याला इथं आपण रिड्यूस करायला लागलो पोस्ट रिलीजच्या काही ज्या काही कॉस्ट असतील तर त्या आधीच
ॲड्रेस करायला लागलो ते इश्यूज काय काय येऊ शकतात काय. सो त्याच्यामुळं हिअर द इम्पॉर्टन्स हे STLC हे इम्पॉर्टंट आहे. सो नाऊ वी कॅन सी द फेजेस हिअर. सो इथं आपल्याला परत बघा रिक्वायरमेंट अनालिसिस नावाचा फेज आहे, टेस्ट प्लॅनिंग फेज आहे, टेस्ट डेव्हलपमेंट किंवा टेस्ट डिझाईन फेज म्हणतो त्याला. त्यानंतर टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप आहे, टेस्ट एक्झिक्युशन आहे, लास्टला टेस्ट क्लोजर. असे 6 फेजेस इथं आपल्याला बघायला भेटतात. सो पहिला आहे रिक्वायरमेंट अनालिसिस, त्यानंतर टेस्ट प्लॅनिंग, त्यानंतर टेस्ट केस डेव्हलपमेंट, त्यानंतर टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप, टेस्ट एक्झिक्युशन अँड लास्ट वन इज टेस्ट क्लोजर. सो आता हे प्रत्येक फेज आपल्याला वी आर गोइंग टू बी डिस्कस. प्रत्येक फेज जो आहे तो आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक फेज इथं बघायचा आहे. तर आता ज्यावेळेस आपण हे फेज बघतोय, हे 6 फेजेस इथं बघतोय. पहिला फेज काय सांगितलेला आहे त्यांनी? रिक्वायरमेंट अनालिसिस. सो जस्ट हिअर वी कॅन सी द फर्स्ट फेज इज रिक्वायरमेंट अनालिसिस. सो रिक्वायरमेंट अनालिसिस अँड आर्किटेक्चर. त्यानंतर आउटपुट इन्क्लूड्स RTM, रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. RTM स्टँड फॉर रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स अँड ऑटोमेशन फिजिबिलिटी रिपोर्ट. सो इथं हाय लेवल दिलेलं आहे, तो थोडंसं आपण इथं डीपमध्ये जस्ट हिअर वी कॅन सी वन बाय वन एक 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 फेज आपण इथं बघू. सो STLC मध्ये काय करायला लागलो तर आपण इथं हे 6 फेजेस आहेत. सो पहिला आहे रिक्वायरमेंट अनालिसिस, सेकंड आहे टेस्ट प्लॅनिंग, तिसरा आहे टेस्ट केस डेव्हलपमेंट, चौथा आहे टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप, फिफ्थ इज द टेस्ट एक्झिक्युशन आणि लास्टला आहे टेस्ट. तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी काय करावी लागेल? क्लोज करावी लागेल. सो टेस्ट क्लोजर. सो दीज आर द 6 phases ऑफ द STLC, रिक्वायरमेंट अनालिसिस टू टेस्ट क्लोजर. सो वी कॅन सी वन बाय वन एक 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 फेज आपण डिस्कस करायला इथं स्टार्ट करू. सो पहिला फेज काय आहे तर रिक्वायरमेंट अनालिसिस. सो रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये बघा ऑलरेडी आपण रिक्वायरमेंट फेज, अनालिसिस फेज वी हॅव डिस्कस्ड अर्लियर. इनिशियल फेज, रिक्वायरमेंट फेज, अनालिसिस फेज इन SDLC. सो इथं सुद्धा दुसरं काय नाही आहे इथं. जस्ट हिअर अगेन वी कॅन से दॅट it is the first phase of the STLC which deals with the QA team analyzing and understanding the requirement document to start testing process with accurate information. So अर्लियर SDLC मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं ज्या रिक्वायरमेंट आहेत आपण टेस्टिंग फेजमध्ये ज्यावेळेस डिस्कस केलं होतं, तर टेस्टिंग फेजमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की QA काय करायला लागलाय पहिल्यांदा, ही विल स्टार्ट अंडरस्टँडिंग द रिक्वायरमेंट. कुठलं डॉक्युमेंट अंडरस्टँड करायला ट्राय करतोय टेस्टिंग QA? रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. रिक्वायरमेंट डॉक्युमेंट म्हणजेच तुमचं BRS किंवा कस्टमर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, युजर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, जे आउटकम आपण म्हणलं होतं पहिल्या फेजचं, तर तेच रिक्वायरमेंट डॉक्युमेंट इथं QA काय करायला लागलाय पहिल्यांदा टेस्टिंग स्टार्ट करण्याच्या आधी ही विल ट्राय टू स्टार्ट अंडरस्टँडिंग द रिक्वायरमेंट्स. क्लिअरली त्याला ॲक्युरेटली सगळ्या रिक्वायरमेंट काय व्हायला पाहिजेत, क्लिअर व्हायला पाहिजेत. इन द रिक्वायरमेंट अनालिसिस फेज द एंट्री क्रायटेरिया आर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स, ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया, अंडरस्टँडिंग द प्रोडक्ट आर्किटेक्चर. आपण हे सुद्धा बघितलं की आपण जिरामध्ये जाऊन आता जसे की आपण व्हेन वी हॅव डिस्कस अबाउट द ॲजाईल, स्क्रम, हे बघत असताना सुद्धा आपण डिस्कस केलेलं होतं की काय करायला लागलो होतं आपण, जे रिक्वायरमेंट आहेत रिक्वायरमेंट आता आपण ज्यावेळेस स्क्रम फॉलो करत होतो किंवा स्क्रम लर्न करत होतो, सो कोण रिक्वायरमेंट कोण मेंटेन करतं? हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग अँड मेंटेनिंग रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स? प्रोडक्ट ओनर. प्रोडक्ट ओनर इज द रिस्पॉन्सिबल, राईट. आणि कुठं मेंटेन करायला लागलाय? वेअर दे आर गोइंग टू बी मेंटेन दीज रिक्वायरमेंट्स? कुठं मेंटेन करतोय, कुठं स्टोअर करतोय त्या रिक्वायरमेंट स्क्रम मध्ये? कुठला प्रोडक्ट बॅकलॉग, इनसाइड स्टोर प्रोडक्ट बॅकलॉग. प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये रिक्वायरमेंट कोण करायला लागलाय? तो प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये त्या रिक्वायरमेंट सगळ्या मेंटेन कोण करायला लागलाय? तुमचा प्रोडक्ट ओनर. PO इज द रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग अँड मेंटेनिंग रिक्वायरमेंट. परत त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं सगळ्या रिक्वायरमेंट क्लिअर असायला पाहिजेत, प्रत्येक रिक्वायरमेंटला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया असायला पाहिजे, राईट. एव्हरी रिक्वायरमेंट शुड हॅव ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया, क्लिअर ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. डिस्कस केलं होतं की नाही स्क्रम मध्ये? तेच इथं सांगितलंय. द जस्ट हिअर वी कॅन से दॅट इन द रिक्वायरमेंट अनालिसिस फेज द एंट्री क्रायटेरिया आर द रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया,
द अंडरस्टँडिंग द प्रोडक्ट आर्किटेक्चर, म्हणजे प्रोडक्टचं आर्किटेक्चर आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. प्रत्येक रिक्वायरमेंटला एंट्री क्रायटेरिया असायला पाहिजे, ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया असायला पाहिजे. अगेन द एक्झिट क्रायटेरिया फॉर द फेज आर अप्रूव्ड रिक्वायरमेंट्स. सो and traceability matrix. So approved requirement traceability matrix and automation feasibility reports that evaluates if the test can be automated. So प्रत्येक ह्याच्यामध्ये हे सुद्धा असायला पाहिजे त्या रिक्वायरमेंटमध्ये की जो काही एंट्री क्रायटेरिया आहे, परत एक्झिट क्रायटेरिया, म्हणजे आपल्याला कुठं स्टॉप करायचंय. when we are going to be say that requirement we are going to be finished. सो एंट्री क्रायटेरिया असायला पाहिजे, त्याच्यासोबत एक्झिट क्रायटेरिया असायला पाहिजे, त्याच्यासोबत ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठं मेंटेन करायला लागलं तर RTM मध्ये. RTM काय आहे? रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. सो एक डॉक्युमेंट, एक टेम्पलेट आहे. RTM म्हणजे काय? रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये सगळे ह्या रिक्वायरमेंट आपण काय करायला लागलो? मॅप करतोय. म्हणजे जसं की सपोज आता एक जस्ट हिअर वी कॅन से, आपण एक बघणार पण आहेत, एक मी तुम्हाला टेम्पलेट दाखवतो. एक सगळ्या ज्या यूज केसेस आहेत त्यालाच म्हणतो आपण रिक्वायरमेंट. RTM ज्या रिक्वायरमेंटच्या, मग त्याचे जे काही ID आहेत, म्हणजे सपोज आपण एक रिक्वायरमेंट क्रिएट केली जिरामध्ये, तर त्याला आपण एक ID देतो. सो जो काही तो ID आहे तो मॅप आपण करणार आहेत टेस्ट केस सोबत. मग त्या टेस्ट केस आणि यूज केस आपण एकमेकाला काय करणार आहेत? जिरामध्ये मॅप करणार. ते मॅप केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट आपण त्या टेस्ट, म्हणजे यूज केसच्या अगेन्स्ट आपण टेस्ट केस मॅप केली, टेस्ट केसच्या अगेन्स्ट आपण टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहेत. ओके, सो त्याचा जो काही रिझल्ट असेल पास फेल, तो मॅप व्हायला लागला त्या रिक्वायरमेंट सोबत. त्याच्या अगेन्स्ट जर फेल झाली टेस्ट केस, तर एक बग आपण क्रिएट करणार आहे. ते 1, 2, 4, 5 जे काही असतील ते बग आपण त्या याला काय करणार आहेत? मॅप करणार आहेत. म्हणजे इथे काय व्हायला लागलं? ही जी ट्रेसेबिलिटी आहे किंवा हे RTM जे सांगितलेलं रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स, इथं हे कशासाठी आहे? की आपल्याला हे मॅप करायचं, हे ट्रेस करता आलं पाहिजे की कुठल्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट कुठली टेस्ट केस तुम्ही लिहिली, त्या कुठल्या टेस्ट केसच्या अगेन्स्ट कुठले बग आले, मग ते बग पास झाले, सॉरी ते बग फिक्स झालेत, नाही फिक्स झालेत, ते आपल्याला सगळं असं वन लाईनमध्ये सगळं, म्हणजे त्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट किती ओपन बग आहेत, कुणी विचारलं आपल्याला, तुम्ही तुमच्या लीडला रिपोर्ट करतात, सो ते क्लिअर आपल्याला त्यांना हे रिपोर्टिंग करता आलं पाहिजे की मी ही रिक्वायरमेंट टेस्ट केलेली आहे, ही माझ्याकडे होती आणि त्यानंतर त्याच्यासाठी मी ही टेस्ट केस लिहिलेली. सो टेस्ट केस त्या रिक्वायरमेंटला आपण मॅप करणार आहेत. त्या टेस्ट केस एक्झिक्यूट करत असताना ज्यावेळेस डेव्हलपरनं डेव्हलप केले ते ॲप्लिकेशन, ती बिल्ड दिली, ती टेस्ट एक्झिक्यूट करत असताना सपोज मला 4 बग आले, 5 बग आले, सो वी आर गोइंग टू बी मॅप दिस बग विथ दिस टेस्ट केस. सो म्हणजे क्लिअर आपल्याला हे दाखवता येईल, ही रिक्वायरमेंट आम्ही टेस्ट करताना आम्हाला एवढे एवढे बग आले, मग ते बग फिक्स झालेले असतील तर वी कॅन से दॅट फिक्स झालेले असतील तर फिक्स, पण ते बग क्लोज, त्या केसमध्ये ते बग काय झालेले आहेत? क्लोज झालेले आहेत. सो मग हे सगळं आपण इथं काय करायला लागलो? वी आर गोइंग टू बी हे मेंटेन करायला लागलो त्या युझिंग RTM ना, रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्समध्ये. आणि ह्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं? ज्यावेळेस आपली टेस्टिंग म्हणजे या रिक्वायरमेंटमध्ये जे आपण रीड करायला लागलो, तर ॲटोमेशन फिजिबिलिटी सुद्धा डिफाईन करायची. म्हणजे ॲटोमेट करू शकतो का? जी काही रिक्वायरमेंट आहे त्याचं ॲटोमेशन हे मॅन्युअल टेस्ट केसेस तर आपण प्रत्येक याच्या लिहिणारच आहेत, पण ॲटोमेशनसाठी सुद्धा फिजिबल आहे का नाही, फिजिबिलिटी इथं चेक करायची. आता या ॲटोमेशनची फिजिबिलिटीसाठी मल्टिपल क्रायटेरिया आहेत. म्हणजे ॲटोमेशन करायचं म्हणलं तर ॲटोमेशनची कॉस्ट आली, म्हणजे जो ॲटोमेशन इंजिनियर आहे, जो आपण म्हणतो की ॲटोमेट करणार आहे, त्याला तो काही फ्रीमध्ये करणार नाहीये, त्याला तुम्हाला अपॉइंट करावं लागेल प्रोजेक्टवर. सो त्याची जी काही कॉस्ट आहे ते फिजिबलमध्ये ते कॉस्ट इन्क्लूड करावी लागते. त्यानंतर जे रिक्वायरमेंट आपल्याला ॲटोमेट करायची आहे ती खरंच वर्थ आहे का, ती वर्थ आहे का, ॲटोमेशनसाठी वर्थ आहे का. सपोज एखादी सिम्पल स्टॅटिक पेज आहे, त्याच्यामध्ये चेंजेस काय होणारच नाहीयेत ना, ते कुठल्या मॉड्यूल एक दुसऱ्यावरती मॉड्यूल पेज डिपेंड नाहीये. हां, सो असं जर एखादं पेज असेल तर त्या केसमध्ये ते ॲटोमेट करून काही फायदा आहे का? ते वर्थ आहे का ॲटोमेशनसाठी? सपोज तुमचं कॉन्टॅक्टस नावाचं पेज असतं बघा, प्रत्येक वेबसाईटला गेलो तर आपण कॉन्टॅक्टस नावाचं पेज असतं. हां, त्याच्यामधला जर स्पेसिफिक, सपोज मी इथे जस्ट हिअर आय एम गो हिअर, उत्कर्ष अकॅडमीवर गेलो मी,
कॉन्टॅक्टस पेजला इथं ओपन करायला लागलो. सो हा ॲड्रेस असेल किंवा मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल, आवर्स असेल, हां, हे काही जी काही इमेज आहे हे चेंज होणार आहे का? किंवा ह्याचं दुसऱ्या याच्यावर कुठला इम्पॅक्ट आहे का? मी कुठं साईटमध्ये चेंजेस केले तर ह्याच्यावर काही इम्पॅक्ट होणार आहे का? हे पेज कसं आहे? हे पेज कसं आहे? स्टॅटिक आहे की डायनामिक आहे? स्टॅटिक. स्टॅटिक आहे, राईट. मग असं पेजेस, असे जे काही ऍप्लिकेशनचे पेजेस असतील ते खरंच ॲटोमेट करायला पाहिजेत का? नाही. काय उपयोग? ॲटोमेशन करून नाही करून काय त्याचा फायदा आहे का? सो नाहीये. मग त्याच्यामुळे इथं काय करायचं, इथं ॲटोमेशनची फिजिबिलिटी सुद्धा आपण इथं काय करणार आहेत, की जे काही पर्टिक्युलर स्कोप आहे, तो जी रिक्वायरमेंट आहे ती ॲटोमेटेबल आहे का? ॲटोमेटेबल आहे का नाही त्याचं सुद्धा इथं इव्हॅल्युएशन काय करायचं. आणि ऑल ऑफ दिस इन्शुअर्स द टेस्टिंग प्रोसेस स्टार्ट्स विथ द राईट इन्फॉर्मेशन अँड फोकसेस ऑन द इम्पॉर्टंट एरियाज ऑफ द सॉफ्टवेअर. सो ह्या रिक्वायरमेंट अनालिसिसमध्ये जस्ट जसं आपण अर्लियर इनिशियली जसं डिस्कस, मेन आपल्याला इथं एक लक्षात घ्यायचं आहे की रिक्वायरमेंट आपल्याला QA रिक्वायरमेंट सगळ्या क्लिअर असायला पाहिजेत. काय असायला पाहिजेत ह्या पेजमध्ये? रिक्वायरमेंट शुड बी क्लिअर असायला पाहिजेत की नाही? ज्या काही सगळं रिक्वायरमेंट, म्हणजे सपोज आपल्याकडे एक यूज केस आली, रिक्वायरमेंट अनालिसिसमध्ये काय करणार आहेत, ती यूज केस आपण गो थ्रू करणार आहेत. ती यूज केस बघत असताना त्याच्यामधल्या सगळ्या रिक्वायरमेंट कशा असायला पाहिजेत आपल्याला? रिक्वायरमेंट शुड बी क्लिअर. सगळ्या रिक्वायरमेंट कशा असायला पाहिजेत? क्लिअर असायला पाहिजेत. तिथं कुठलंही कन्फ्युजन जर कन्फ्युजन असेल तर आपल्याला माहिती आहे ह्याचा जो ऑथर आहे कोण आहे, सपोज PO आहे, आपण PO कॉन्टॅक्ट करू आणि त्याच्याकडून क्लॅरिफिकेशन करून घेऊ. पण ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण ॲजाईलमध्ये, स्क्रममध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ह्याच्यासाठी सेपरेट मीटिंग्स आहेत तुमच्या. बॅकलॉग रिफाईनमेंट मीटिंगमध्ये पण तुम्हाला PO एक्सप्लेन करायला रिक्वायरमेंट, तुम्हालाच नाही तुमच्यासोबत डेव्हलपरला सुद्धा तो एक्सप्लेन करायला लागलाय. त्यानंतर तुमच्या प्लॅनिंग मिटिंगमध्ये पण, स्प्रिंट प्लॅनिंग मिटिंगमध्ये पण आणखी ओव्हरव्ह्यू त्याचा रिक्वायरमेंटवर डिस्कशन व्हायच लागले. सो त्याच्यामुळं तुमच्या, आणि फक्त आपल्याला काय मेनली चेक करायचंय, जी काही यूज केस आहे, जी काही रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहे, जी काही स्टोरी आहे, जे काही फीचर आहे, जे आपण आता टेस्ट करायला घेणार आहेत, ज्याच्या अगेन्स्ट आपल्याला टेस्ट केस डेव्हलप करायची, तर ती त्याला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे का, एंट्री क्रायटेरिया आहे का, एक्झिट क्रायटेरिया आहे का, हे सगळं आपल्याला काय करायचंय, वी आर गोइंग टू बी चेक दॅट. अँड आपल्याला त्या सगळ्या जो काही ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया असेल, एंट्री क्रायटेरिया असेल, एक्झिट क्रायटेरिया असेल, रिक्वायरमेंट काय आहे ही क्लिअर झाली पाहिजे, तर आपण प्रॉपरली परफेक्ट टेस्टिंग करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट विच फेज वी कॅन से दॅट रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट नंतर आता हे काही एवढं म्हणजे सगळ्या प्रत्येक आपल्याला माहिती आहे, आपण SDLC मध्ये सुद्धा हा फेज डिस्कस केलेला आहे. हा, सो आणि इथं सुद्धा आपल्याला टेस्टिंग, ज्यावेळेस आपण SDLC मधला टेस्टिंग फेज बघितला होता, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही पहिल्यांदा फर्स्ट काय डिस्कस केलं होतं, QA ला काय इम्पॉर्टंट आहे, तर QA पहिल्यांदा काय करायला लागलाय, गो थ्रू कशावर करतोय, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये काही त्याला कन्फ्युजन असेल तो ते सगळे डाऊट्स वगैरे क्लॅरिफाय करून घेतोय ऑथरकडनं. आणि ज्यावेळेस क्लिअर असेल त्यावेळेस तो काय करतोय, मग टेस्ट केस प्रिपेअर करायला स्टार्ट करतोय. तसंच इथं पहिल्यांदा आपण रिक्वायरमेंट ह्या सगळ्या आधी अंडरस्टँड करून घ्यायला लागलोत. त्याचा एंट्री क्रायटेरिया काय, एक्झिट क्रायटेरिया काय, ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया काय आहे. परत ते RTM मध्ये रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स नावाचं एक टेम्पलेट आहे, त्याच्यामध्ये ते मॅप करणार आहेत आपण या रिक्वायरमेंटला. परत अगेन वी आर गोइंग टू बी ॲटोमेशनची फिजिबिलिटी इथं बघायला लागलोत, की ती रिक्वायरमेंट खरंच ॲटोमेशनसाठी फिजिबल आहे का, वर्थ आहे का, हे पण आपण याच्यामध्ये चेक करायला लागलोत. आता त्यानंतर आपल्याला सेकंड जी आहे, सेकंड फेज जो आहे इम्पॉर्टंट, कुठला फेज आहे बघा, टेस्ट प्लॅनिंग. काय नाव आहे सेकंड फेजचं? टेस्ट प्लॅनिंग. सो आफ्टर डिटरमाइनिंग द युजर रिक्वायरमेंट्स, द नेक्स्ट, आता एकदा तुमच्या रिक्वायरमेंट काय झालं, इथे रिक्वायरमेंट क्लिअर झाले, रिक्वायरमेंट तुम्हाला सगळे अंडरस्टँड झालेले आहेत. सो आफ्टर डिटरमाइनिंग द युजर रिक्वायरमेंट, द नेक्स्ट फेज ऑफ STLC इज टू प्लॅन द टेस्ट्स. आता इथे काय, तुम्हाला टेस्ट प्लॅनिंग करायची. काय करायचंय? टेस्ट प्लॅनिंग. त्याच्यामुळं काय, STLC
काय करायला लागलो आपण टेस्ट प्लॅनिंग फेजमध्ये. सो इट इज अ क्रिटिकल स्टेप ऑफ STLC. ही इम्पॉर्टंट आहे, क्रिटिकल आहे ही STLC मधली स्टेप, वेअर ऑल टेस्ट प्लॅन्स आर डिफाईन्ड. मग इथं जे आहे टेस्ट प्लॅन तुम्हाला क्रिएट करावा लागतो. काय क्रिएट करावा लागतो? टेस्ट प्लॅन. आता टेस्ट प्लॅन काय आहे? एक डॉक्युमेंट आहे, एक स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट आहे. सो अँड अ डिटेल्ड स्ट्रॅटजी इज लेड आउट फॉर द प्रोजेक्ट. पूर्ण होल प्रोजेक्टसाठी आपल्याला इथे काय करायचं आहे की टेस्ट प्लॅन क्रिएट करायचा आहे. सो रिक्वायरमेंट फेजमध्ये आपण स्पेसिफिक रिक्वायरमेंट बघायला लागलो किंवा होल रिक्वायरमेंट आपण स्क्रम फॉलो करत असेल तर होल रिक्वायरमेंट आपण एकदाच आपल्याला भेटणार नाहीत. राईट, वी आर गेटिंग अ रिक्वायरमेंट. कशा भेटतील? स्प्रिंट बाय स्प्रिंट आपल्याला रिक्वायरमेंट भेटतील, त्यानुसार आपण ते टेस्ट करत चाललो. वॉटरफॉल अप्रोच असेल तर सगळ्याच रिक्वायरमेंट भेटायला लागल्यात. राईट, अप्रोच कुठला यूज करायला लागलो त्यानुसार आपल्याला रिक्वायरमेंट अनालिसिस होणार आहे. स्क्रम फॉलो करायला लागलो तर सगळ्या रिक्वायरमेंट भेटल्यात का प्रोजेक्टच्या? इटरेटिव्ह मॉडेल असेल, स्क्रम मॉडेल असेल, त्या केसमध्ये सगळ्या रिक्वायरमेंट भेटणार आहेत का? पण आता इथं जे आहे सेकंड जो फेज आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. इथं काय करायचंय? इथं हा तुमचा क्रिटिकल फेज आहे, इम्पॉर्टंट फेज आहे. हिअर वी आर गोइंग टू बी डिफाईन करायचं आहे आपल्याला टेस्ट प्लॅन. काय डिफाईन करायचंय? टेस्ट प्लॅन. त्याच्यामध्ये आपल्याला काय डिफाईन करायची? डिटेल्ड टेस्ट स्ट्रॅटर्जी. तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी स्ट्रॅटर्जी, टेस्ट प्लॅन हे डॉक्युमेंट आपल्याला इथं टेस्ट प्लॅनिंग मध्ये क्रिएट करायचंय. सो इट इन्क्लुड्स developing test steps, assigning roles and responsibility, and choosing the right testing approach and automation tools, if any. So the QA team also calculate estimated the cost and resources to be being testing, the entry criteria, the test planning phase, approved requirement traceability metrics, automation feasibility reports, the exit criteria are approved test plans. So automation scripts and defining the cost of the analysis complete. सो टेस्ट प्लॅनिंग काय आहे? कम्प्लीट डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये पूर्ण आपण टेस्ट प्लॅनिंग जर ह्याला काय म्हणू शकतो, जस्ट हिअर वी कॅन से दॅट टेस्ट प्लॅनिंग इज अ स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट. मग ह्याच्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंटमध्ये आपण काय डिफाईन करायला लागलो तर टेस्टिंग कसं आपण इफेक्टिव्हली, इफिशियंटली आणि ऑप्टिमाइज्ड वेनं परफॉर्म करू शकतो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण कशामध्ये म्हणजे कशात डिफाईन करायला लागलोत? ॲज अ पार्ट ऑफ टेस्ट प्लॅनिंग. सो जस्ट हिअर वी कॅन सी वन टेस्ट प्लॅन. सो टेस्ट प्लॅनिंग कसलं डॉक्युमेंट आहे? तर टेस्ट प्लॅनिंग कसलं आहे? इज अ स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट विच contains some information describe how to perform testing on an application in an effective, efficient and ऑप्टिमाइज्ड वे. सो याच्यामध्ये आपण इथे बघायला लागलो हे जे डॉक्युमेंट आहे किंवा हे जे कंटेंट्स तुम्हाला इथे दिसत आहेत, जस्ट हिअर वी कॅन सी द कंटेंट्स ऑफ अ टेस्ट प्लॅन. हे काय आहेत? टेस्ट प्लॅनचे कंटेंट. सो इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आहे, रेफरन्स डॉक्युमेंट आहेत, टेस्ट कव्हरेज आहे, टेस्ट कव्हरेजमध्ये फीचर्स टू बी टेस्टेड, फीचर्स नॉट टू बी टेस्टेड. त्यानंतर थर्ड आहे टेस्ट स्ट्रॅटर्जी. स्ट्रॅटर्जीमध्ये लेवल्स ऑफ टेस्टिंग, टाइप्स ऑफ टेस्टिंग, टेस्ट डिझाईन टेक्निक, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, त्यानंतर टेस्ट मॅट्रिक्स आहे, टर्मिनॉलॉजीज आहे, ॲटोमेशन प्लॅन आहे, लिस्ट ऑफ ॲटोमेटेड टूल्स आहे, बेस क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया, सस्पेन्शन क्रायटेरिया म्हणजे एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया, अगेन टेस्ट डिलिव्हरेबल आहे, टेस्ट एन्व्हायरमेंट आहेत, रिसोर्स प्लॅनिंग आहे, शेड्युलिंग आहे, स्टाफिंग अँड ट्रेनिंग आहे, रिस्क अँड कंटेंजन्सीज आहेत, अजम्पन्स आहेत, अप्रुव्हल इन्फॉर्मेशन आहे. हे सगळं हे जे पूर्ण हे जे कंटेंट आहेत किंवा हे जे एक डॉक्युमेंट आहे याला काय म्हणायला लागलो? ते सगळे कंटेंट कशाचे आहेत? कुठल्या डॉक्युमेंटचे? टेस्ट प्लॅन. सो इथं टेस्ट प्लॅनिंग फेजमध्ये काय क्रिएट करायचंय? हे डॉक्युमेंट क्रिएट करायचंय आणि ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे डिफाईन करायला लागलोत आपण हाऊ वी आर गोइंग टू बी डू द टेस्टिंग इन अन इफेक्टिव्ह, इफिशियंट अँड ऑप्टिमाइज्ड वे. मग हे डॉक्युमेंट एकदम इनिशियल लेवलला जर आपण जस्ट इयर वी आर आपण ॲज अ क्यू ए म्हणून आपलं करिअर स्टार्ट केलंय तर किंवा सिनियर क्यू ए म्हणून तुम्ही 2-3 वर्षानंतर तुमचं डेजिग्नेशन हे झालं म्हणजे तुम्हाला जसं की 2-3 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आपण तर तुमचं ॲप्रेझल होतं. त्या ॲप्रेझलमध्ये तुमचं म्हणजे नुसती सॅलरीज वाढत नाही, सॅलरी तर दरवर्षीच काही ना काही वाढत राहते, पण
डेझिग्नेशन पण तुमचं अप्रेझल नंतर काय होतं, हे होतं म्हणजे मूव्ह होतं, तुम्ही सिनियर डेझिग्नेशनला जातात. सो सिनियर टेस्ट इंजिनियर असेल किंवा क्यूए इंजिनियर असेल तर इमिडिएटली त्यांना हे टेस्ट प्लॅन वगैरे हे क्रिएट करायला लावत नाहीत. पण जे टेस्ट लीड पासून जे तुमच्या डेझिग्नेशन पुढे जातात, म्हणजे सपोज तुम्ही झाला तर टेस्ट लीड कन्सिडर करा, 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, तर त्या केसमध्ये तुम्हाला दे आर गोइंग टू बी कन्सिडर ॲज अ टेस्ट लीड. सो मग टेस्ट लीडसाठी ह्या ॲक्टिव्हिटी येतात, कुठला टेस्ट प्लॅन क्रिएट करायचा. मग प्रत्येक प्रोजेक्टसाठी टेस्ट प्लॅन हा डिफरंट असतो. प्रत्येक प्रोजेक्टसाठी हा टेस्ट प्लॅन काय असतो, डिफरंट असतो. मग टेस्ट प्लॅन मध्ये काय आहे, तर आपण अर्लियर डिस्कस केलं की टेस्ट प्लॅन एक स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट आहे. ह्याच्यामध्ये आपण इफेक्टिव्हली, इफिशियंटली आणि ऑप्टिमाइज्ड वेनं कशी टेस्टिंग आपल्याला परफॉर्म करायची हे आपण ह्याच्यामध्ये डिफाईन करायला लागलो. मग इथं जसं बघायला लागलो की आपण कंटेंट काय, इंट्रोडक्शन मध्ये काय ऑब्जेक्टिव्ह आहे, त्या डॉक्युमेंटचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टेस्ट प्लॅनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कुठल्या प्रकार काय काय टेस्ट करायचंय, ते सगळं आपण त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये डिफाईन करू. त्याच्यासाठी कुठले रेफरन्स डॉक्युमेंट लागणार आहेत, जसं की BRS असेल, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, किंवा SRS असेल, सिस्टम रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन और सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, जे कुठले रेफरन्स डॉक्युमेंट लागणार असतील ते रेफरन्स डॉक्युमेंटमध्ये आपण काय करणार आहेत, मेन्शन करणार आहेत. ओके. सो त्यानंतर आहे मग टेस्ट कव्हरेज. टेस्ट कव्हरेजमध्ये 2 आपण पार्ट डिफाईन करणार आहेत. आता हे सगळे कंटेंट आहेत. सो ट्राय टू अंडरस्टँड द कंटेंट. सो टेस्ट कव्हरेजमध्ये काय आहे, फीचर्स टू बी टेस्टेड, म्हणजे सगळे जे काही फीचर्स असतील त्या प्रोजेक्टचे, जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये आपण बघितले, त्याच्यामधून आपल्याला जे वाटतं की इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते आपण फीचर्स टू बी टेस्टेडमध्ये मॅप करणार आहेत. आणि जे लेस इम्पॉर्टंट फीचर्स असतील, जे लेस इम्पॉर्टंट आहेत, जसं की मी आता आपण तुम्हाला ॲटोमेशनसाठी मी तुम्हाला दाखवलं होतं की कॉन्टॅक्टस नावाचं पेज आहे, स्टॅटिक पेज आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे, कंपनीचा ॲड्रेस आहे. सो त्याला काय असं फार इम्पॉर्टंट, म्हणजे फक्त तुम्ही एकदा स्टॅटिकली टेस्ट करू शकता. पण ॲटोमेशनसाठी किंवा जी की फीचर्स नॉट टू बी टेस्टेड, ते जे लेस इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते आपण सेपरेट करायला लागलो, जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते आपण सेपरेट करायला लागलो. सो टेस्ट कव्हरेजमध्ये आपण हे डिफाईन करायला लागलो. इम्पॉर्टंट फीचर्स, वी कॅन से दॅट features to be tested section, those are the less important features, we are going to be marked as a features not to be tested. सो आउट ऑफ स्कोप फीचर किंवा लो रिस्क फीचर ते आपण मेन्शन करायला लागलो फीचर्स नॉट टू बी टेस्टेड मध्ये. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे टेस्ट प्लॅनिंग मधला, ती आहे टेस्ट स्ट्रॅटर्जी. सो टेस्ट स्ट्रॅटर्जी ही ऑर्गनायझेशन लेवल टर्म आहे, ही प्रोजेक्ट लेवल टर्म नाही. टेस्ट प्लॅन हा प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट चेंज होतो. प्रत्येक प्रोजेक्टसाठी टेस्ट प्लॅन हा डिफरंट असतो. पण ही जी स्ट्रॅटर्जी असते ती स्ट्रॅटर्जी ऑर्गनायझेशन डिसाईड करायला लागली. स्ट्रॅटर्जी कोण डिसाईड करायला लागले, युअर ऑर्गनायझेशन. सो मोस्टली टेस्ट स्ट्रॅटर्जी ही सगळ्या प्रोजेक्टसाठी, टेस्ट प्लॅन जेवढे तुम्ही क्रिएट करताय तर सगळ्या प्रोजेक्टसाठी ही टेस्ट स्ट्रॅटर्जी मोस्टली कॉमन असते. म्हणजे टेस्ट लीडला पण स्ट्रॅटर्जीसाठी काही स्पेशली काही इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाहीये, त्यानं दुसऱ्या प्रोजेक्टला एखाद्या कारण तुम्हाला इव्हन यू आर गोइंग टू बी प्रिपेअर, तुम्ही टेस्ट लीड झालात, तुम्हाला टेस्ट प्लॅन प्रिपेअर करायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला यू कॅन रेफर मल्टिपल टेस्ट प्लॅन. अर्लियर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही टेस्ट प्लॅन असतील ते कन्फ्लुएन्स, म्हणजे जिरावर जे कन्फ्लुएन्स सेक्शन असतो जिथं सगळे डॉक्युमेंटेशन असतं, तर तिथं तुम्हाला तो बघायला भेटेल. मग तिथून तुम्ही काय करू शकतात, टेस्ट प्लॅन घेऊन स्ट्रॅटर्जी तुम्ही काही चेंज करणार नाहीत. जी स्ट्रॅटर्जी अर्लियर प्रोजेक्टमध्ये तुम्ही यूज केलेली आहे ती स्ट्रॅटर्जी तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये ॲड करू शकतात. कारण ही स्ट्रॅटर्जी कसली आहे, दिस इज द ऑर्गनायझेशन लेवल टर्म विच डिस्क्राईब हाऊ टू परफॉर्म टेस्टिंग ऑन ऑल द प्रोजेक्ट्स इन दॅट ऑर्गनायझेशन. सो स्ट्रॅटर्जी कॉमन आहे सगळ्या प्रोजेक्टसाठी. काय आहे ही स्ट्रॅटर्जी, कॉमन आहे, ही ऑर्गनायझेशनने डिसाईड केलेली. पण टेस्ट प्लॅन काय आहे, रिक्वायरमेंटनुसार चेंज होणार आहे. प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट टेस्ट प्लॅन काय होणार आहे, प्रत्येक प्रोजेक्टचा ऑब्जेक्टिव्ह डिफरंट असणार आहे. सो त्याच्यामुळं टेस्ट प्लॅन सुद्धा काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट strategy is a organization level term, so that one is common for all projects. So just we can copy and paste the test strategy from one project to one plan to another plan. So no need to, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की टेस्ट स्ट्रॅटर्जी मध्ये काय आहे. पण टेस्ट प्लॅन कसा आहे, टेस्ट प्लॅन कसला आहे, प्रोजेक्ट लेवल टर्म. टेस्ट स्ट्रॅटर्जी कशी, ऑर्गनायझेशन लेवल टर्म. सो त्याच्यामध्ये काय डिफाईन केलेलं आहे, हाऊ टू परफॉर्म टेस्टिंग ऑन ऑल द प्रोजेक्ट्स.
इन द ऑर्गनायझेशन. आणि टेस्ट प्लॅन मध्ये काय आहे, हाऊ टू परफॉर्म टेस्टिंग ऑन अ पर्टिक्युलर प्रोजेक्ट. सो तो स्पेसिफिक प्रोजेक्ट कसा आपल्याला परफॉर्म करायचा किंवा त्याच्यात कशी टेस्टिंग करायची ते टेस्ट प्लॅन मध्ये डिफाईन केले. आणि टेस्ट स्ट्रॅटेजी मध्ये पण ही टेस्ट स्ट्रॅटेजी सगळ्या प्रोजेक्टसाठी कॉमन असते, म्हणून आपण हे तिसरा जो पॉईंट आहे तो आपण कॉपी पेस्ट करणार आहेत कुठलाही टेस्ट प्लॅन आपण क्रिएट करताना ऍज अ लीड. पण ह्याच्यामध्ये काय काय आहे, टेस्ट स्ट्रॅटेजी मध्ये कुठले पॉईंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय डिफाईन केलेलं आहे, लेवल्स ऑफ टेस्टिंग आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. 5 लेवल्स वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड. त्याच लेवल्स ऑफ टेस्टिंग, मग ती कंपनी कुठल्या कुठल्या लेवल्स इन्व्हॉल्व करायचे आहेत, युनिट लेवल, मॉड्यूल लेवल, इंटिग्रेशन लेवल, सिस्टम लेवल, युजर ऍक्सेप्टन्स लेवल. सो दे आर गोइंग टू बी इन्व्हॉल्विंग. कुठल्या करायच्यात, लेवल्स ऑफ टेस्टिंग मध्ये डिफाईन करणार. टाइप्स ऑफ टेस्टिंग वी हॅव सीन कपल ऑफ टेस्टिंग टाइप्स. 28, 29, 30 टेस्टिंग टाइप्स बघितल्यात आपण. कुठल्या कुठल्या टेस्टिंग टाइप्स आपल्याला लिस्ट आउट करायच्यात, टेस्टिंग करायच्यात. मग बिल्ड ऍक्सेप्टन्स टेस्टिंग घ्यायची, रिटेस्टिंग घ्यायची, सॅनिटी घ्यायची, रिग्रेशन घ्यायची. कुठल्या यूज करायच्यात, एक्सप्लोरेटरी घ्यायची. हा सो ज्या काही टेस्टिंग टाइप्स आपल्याला परफॉर्म करायच्या त्या सगळ्या कशात डिफाईन केलेल्या आहेत, टाइप्स ऑफ टेस्टिंग मध्ये. टेस्ट डिझाईन टेक्निक मध्ये जस्ट हिअर टेस्ट डिझाईन टेक्निक आता एक इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, द लिस्ट ऑफ ऑल द टेस्ट डिझाईन टेक्निक्स दॅट यूज्ड इन द कंपनी while developing and test cases will be listed out here. सो त्याच्यामध्ये काय आहे, आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंगसाठी जी टेस्ट डिझाईन टेक्निक आहे त्याच्यामध्ये 3 टेस्ट डिझाईन टेक्निक इम्पॉर्टंट आहेत. एक आहे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, दुसरी आहे इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग, आणि तिसरी आहे कॉज इफेक्ट ग्राफिंग. सो अशा 3 टेस्ट डिझाईन टेक्निक आहेत. सो विल सी, आपण त्या तिन्ही बघायच्यात आपल्याला. सो बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस कुठे यूज करता येईल आपल्याला, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग म्हणजे काय आहे ती कुठे यूज करता येईल, आणि कॉज इफेक्ट ग्राफिंग म्हणजे काय आहे ती कुठे यूज करता येईल. ह्या तिन्ही टेस्ट डिझाईन टेक्निक ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या टेक्निक आहेत. तर त्या इथं आपण काय केले, त्याच्यातले 2 इथं बघू शकतो आपण मेन्शन केलेले आहेत त्यांनी. BVA म्हणजे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, आणि सेकंड वन इज द इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग. त्यानंतर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. तर ही आता काय होतं, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट म्हणजे कुठल्या प्रकारचं कॉन्फिगरेशन तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी लागणार आहे. मग त्याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठीचे काय प्रोसेस असणार आहेत, तर ते सगळं इन्फॉर्मेशन डिफाईन केलेलं असतं CM मध्ये, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर आहे टेस्ट मॅट्रिक्स. टेस्ट मॅट्रिक्स म्हणजे लिस्ट ऑफ metrics that to be maintained in that company during the testing process. मग जसं की आपण RTM आता जे डिस्कस करत होतो, रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक, तसं टेस्ट केस मॅट्रिक्स आहे, डिफेक्ट मॅट्रिक्स आहे टेस्टिंगसाठी. तर ते जे काही कुठले मॅट्रिक्स आपल्याला लागणार आहेत ते आपण त्या मॅट्रिक्स मध्ये इथे डिफाईन करायला लागलो. अगेन हिअर वी कॅन से दॅट लास्ट ह्याच्यामध्ये जो हे टर्मिनॉलॉजी आहे, तर त्या कंपनीमध्ये कुठल्या कुठल्या टर्मिनॉलॉजीज यूज होतात त्या सगळ्या इथं टर्मिनॉलॉजी सेक्शनमध्ये त्या टेस्ट स्ट्रॅटर्जीमध्ये डिफाईन केलेल्या आहेत. ॲटोमेशन प्लॅन तो पण इथं डिफाईन केलेला आहे की कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट म्हणजे जे काही नंबर ऑफ प्रोजेक्ट्स असतील तर कुठल्या याच्यावर फोकस करायचा आहे आपल्याला. मग ॲटोमेशन करताना तुम्ही फंक्शनल ॲटोमेशन करणार आहेत, API ॲटोमेशन करणार आहेत, का बॅकएंडला सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहेत. सो हे सगळं ॲटोमेशन प्लॅनमध्ये आपण इथे डिफाईन करायला लागलो. मग ॲटोमेशन जर प्लॅन करायला लागलं तर त्याच्यासाठी कुठले टूल यूज करणार आहेत, विच टूल्स यू आर गोइंग टू बी यूज फॉर ॲटोमेशन. सेलेनियम यूज करणार आहेत, का जी आता आपण वी आर गोइंग टू बी लर्न प्ले राईट इन्व्हॉल्व करणार आहेत. तसे कुठले टूल्स तुम्ही इथे यूज करणार आहेत ॲटोमेशनसाठी ते सुद्धा इथे मेन्शन करायला लागलो स्ट्रॅटर्जीमध्ये. सो ही जी आहे ही डिफाईन करायला लागली. थर्ड पॉईंट काय आहे, तुमची स्ट्रॅटर्जी. स्ट्रॅटर्जीमध्ये हे सगळे पॉईंट्स, जे 9 पॉईंट्स आपण बघितले टेस्ट स्ट्रॅटर्जीमध्ये, सॉरी, लेवल्स ऑफ टेस्टिंग, टाइप्स ऑफ टेस्टिंग, टेस्ट डिझाईन टेक्निक, टेस्ट मेट्रिक्स, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, टर्मिनॉलॉजीज, ऑटोमेशन प्लॅन, लिस्ट ऑफ ऑटोमेटेड टूल्स. हे 7-8 पॉईंट जे आहेत हे सगळे कशाचे आहेत, तुमच्या स्ट्रॅटर्जी. स्ट्रॅटर्जी कोण डिफाईन करायला लागले, ऑर्गनायझेशन डिफाईन करायला लागले की लीड डिफाईन करणार आहे. टेस्ट प्लॅन डिफाईन लीड करणार आहे. टेस्ट स्ट्रॅटेजी कोण डिफाईन करणार आहे, ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन. सो हा डिफरन्स सुद्धा तुम्हाला विचारतात इंटरव्ह्यू मध्ये, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टेस्ट प्लॅन अँड टेस्ट स्ट्रॅटर्जी. सो स्ट्रॅटर्जी काय आहे, ऑर्गनायझेशन लेवल टर्म विच डिस्क्राइब्स हाऊ टू परफॉर्म टेस्टिंग ऑन ऑल प्रोजेक्ट्स इन दॅट ऑर्गनायझेशन. बट टेस्ट प्लॅन इज अ
project level term which describes how to perform testing on a particular project in a detailed manner. So test lead is the responsible for preparing test plan and organization मध्ये मग टेस्ट मॅनेजर्स असतील, दे आर गोइंग टू बी डिफाईन द स्ट्रॅटर्जी. मल्टिपल 2-3 टेस्ट मॅनेजर मिळून ती काय स्ट्रॅटर्जी डिफाईन करायला लागली, कारण ही सगळ्या प्रोजेक्टसाठी काय आहे, कॉमन आहे. पण टेस्ट प्लॅन सगळ्या प्रोजेक्टसाठी कॉमन आहे का? नाही, टेस्ट प्लॅन प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळा आहे. आणि ही स्ट्रॅटर्जी आपण इन्क्लूड करायला लागलो. प्रत्येक टेस्ट प्लॅनमध्ये स्ट्रॅटर्जी काय करायला लागलो, जी ऑर्गनायझेशन डिफाईन केलेली ती आपण कॉल करायला लागलो. आता या स्ट्रॅटर्जीमध्ये हे जे ऑलरेडी आपण या डिस्कस केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, फक्त टेस्ट डिझाईन टेक्निक आपल्या राहिलेल्या आहेत बघायच्या, राईट. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग, ह्या ज्या टेस्ट डिझाईन टेक्निक आहेत, वी आर गोइंग टू बी डिस्कस. फक्त आधी हे ऑटोमेशन ह्या प्लॅनमध्ये, टेस्ट प्लॅन मध्ये काय काय आणखी डॉक्युमेंट बाकी आहेत बघूत आपण. बघा त्यानंतर काय नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, टेस्ट बेस क्रायटेरिया. काय आहे? बेस क्रायटेरिया. सो बेस क्रायटेरियामध्ये काय आहे, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आणि सस्पेन्शन क्रायटेरिया. म्हणजेच एंट्री क्रायटेरिया म्हणून एक्झिट क्रायटेरिया पण म्हणू आपण. ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कुठं तुम्हाला टेस्टिंग स्टॉप करायची. ऍक्सेप्ट कधी आपण म्हणू, टेस्टिंग आपल्याला स्टॉप करायची, ते क्लिअरली मेन्शन केलेलं आहे ॲज अ पार्ट ऑफ ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. एक सस्पेन्शन क्रायटेरिया किंवा एक्झिट क्रायटेरिया काय आहे तिथं, व्हेन टू सस्पेंड द बिल्ड. सस्पेन्शनमध्ये काय, कधी तुम्ही ती बिल्ड सस्पेंड करणार आहेत, हे क्लिअरली मेन्शन करायला लागलं त्या सेक्शनमध्ये, सस्पेन्शनमध्ये. सपोज एक डेव्हलपरनं बिल्ड दिली, आपल्याला बिल्ड दिली, आपण ती बिल्ड टेस्ट करायला स्टार्ट करायला लागलोत, पण आपल्याला कपल ऑफ डिफेक्टवर डिफेक्ट. हा, सो अशी बिल्ड टेस्ट करण्यात मजा आहे का? म्हणजे ती बिल्ड एकतर टेस्टिंग स्टार्ट केल्याच दनादन डिफेक्ट यायला लागली. सपोज आता मी एक तुम्हाला काल एक्झाम्पल देतो. हे कधी होतं तुम्हाला सांगतो, कधी आपण मोस्टली सस्पेंड करतो. सपोज आपण काय करायला लागलो, कन्सिडर करा की एक 4-5 डेव्हलपर आहेत. सो त्या केसमध्ये एक डेव्हलपर एक बऱ्याच दिवसानं म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशनवर, म्हणजे त्या पार्टवर काम करतोय. मग काय होतं, आपण बघा गिटहब, आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघितला होता. गिटहबमध्ये एक मेन ब्रँच असते. त्या मेन ब्रँच पासूनच डेव्हलपर काय करतात, त्यांची ब्रँच क्रिएट करत असतात. त्या मेन ब्रँचला तोडून त्यांनी, म्हणजे ते मेन ब्रँच पासूनच प्रत्येक डेव्हलपर काय करायला लागलाय, त्याची ओन ब्रँच क्रिएट करायला लागलाय. सपोज शंकर एक ब्रँच क्रिएट करायला आहे, आकाश एक ब्रँच क्रिएट करायला आहे, मयुरी एक ब्रँच क्रिएट करायली, मंजुषा एक ब्रँच क्रिएट करायली. सो प्रत्येक जण काय करायला लागले, त्यांच्या ब्रँच क्रिएट करायला लागल्यात. आता काय होतं की कंटिन्युअस, आता जो सपोज 5-6 डेव्हलपर काम करायला लागलो, तर काय होत असतं, रोज काही ना काही डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी व्हायला लागल्या. तर मग सपोज आता मंजुषाचं काही काम झालं, तर तिनं काय केलेलं असतं, त्याचा PR रेज केलेला असतो. जो तुमचा डेव्हलपमेंट लीड आहे तो PR बघतो, ओके असला तर तो PR मर्ज करतो. म्हणजे मेन ब्रँचमध्ये आता काहीतरी चेंजेस आलेत. पण जर शंकरनं काल जी ब्रँच घेतलेली, ज्याच्यापासून त्याची ब्रँच जी ओल्ड ब्रँच आहे, आता शंकरकडे जी मेनची ब्रँच कशी आहे, ओल्ड, त्या ओल्ड ब्रँच मध्ये शंकर काय करायला लागलाय, काम करायला आहे, राईट. पण आता मेन ब्रँच काय झाली, अपडेट झाली, कारण मंजुषाचे चेंजेस काय झालेले आहेत, नवीन काहीतरी फीचर मेन ब्रँच मध्ये मर्ज झालेत. तस 2-3 दिवस झाले शंकरचं काम चालू आहे. त्या 2-3 दिवसात मयुरीची पण ब्रँच मेन ब्रँच मध्ये मर्ज झाली, आकाशची पण ब्रँच मेन ब्रँच मध्ये मर्ज झाली. आता बरेच चेंजेस आहेत जे की शंकरच्या ब्रँच मध्ये नाही आहेत. शंकरकडे जी मेन ब्रँच आहे ती 2-3 दिवसाखालची, म्हणजे ओल्ड ब्रँच आहे. ह्यांनी जे काही चेंजेस केलेले ते ब्रँच मध्ये आहेत का, शंकरकडे आहेत का ते? मग शंकरनं ज्यावेळेस PR रेज करायला जातो, त्यावेळेस त्या PR मध्ये येतात कॉन्फ्लिक्ट. कारण मेन ब्रँच त्याची लेटेस्ट मेन सोबत असते का, त्यानं 2-3 दिवसाखालची मेन ब्रँच घेतलेली. मग त्याला ती मेन ब्रँच जी काय आहे ती आधी काय करावं लागतं, की सगळे मेन ब्रँचचे चेंजेस त्याच्या लेटेस्ट ब्रँचमध्ये पुल करावे लागतात. आणि मग जे काही कॉन्फ्लिक्ट वगैरे आलेले असतील ते सगळे रिझॉल्व्ह करावे लागतात. म्हणजे त्यांनी, आणि सपोज शंकरनं आणि मयुरीने एकाच
मॉड्यूलवर कुठल्या सब मॉड्यूलवर काम केलेलं असेल तर ओव्हरराईड होतात चेंजेस, काही कोड हे होतो, कॉन्फ्लिक्ट येतं. हे सगळे शंकरला रिझॉल्व्ह करावे लागतात. मग अशा केसमध्ये काय होतं, सपोज जर शंकरनं नाही केलं आणि डायरेक्ट त्यानं त्याची ब्रँच डेव एन्व्हायरमेंटवर टाकली आणि तुम्हाला सांगितलं टेस्ट करायला, तुम्ही टेस्ट करायला लागलात. आता कोड डेवचा जो आहे तो 2-3 दिवस आधीचा आहे आणि त्याच्यात शंकरचा कोड आलाय. मग ह्या बाकीच्यांचे जे कोड आहेत त्याच्यामुळं काय होतं, बरेच तुम्हाला डिफेक्ट यायला स्टार्ट करतात. बरेच तुम्हाला काय यायला स्टार्ट होतात, डिफेक्ट यायला तिथं स्टार्ट होतात. मग डिफेक्ट यायला स्टार्ट व्हायला लागले की मग आपण मल्टिपल डिफेक्ट येत असतील. तुम्ही एखादी बिल टेस्ट करायला लागलात डेव्हलपरनं जी डिप्लॉय केलेली आणि तिथे मल्टिपल डिफेक्ट यायला लागले बरेच, म्हणजे कंटिन्युअसली सपोज तुम्हाला स्टार्टिंग पासून डिफेक्ट यायला लागले. सो डिफेक्ट यायले की तुम्ही काय करणार, ऑब्विसली वी आर गोइंग टू बी त्या केसमध्ये काय करणार की बिल्ड सस्पेंड करणार, डेव्हलपरना सांगणार की बाबा देर आर कपल ऑफ डिफेक्ट्स वी कॅन सी. सो या केसमध्ये आपण कंटिन्यू नाहीत करू शकत टेस्टिंग. सो त्या केसमध्ये जर मल्टिपल डिफेक्ट्स येत असतील तर त्या केसमध्ये आपण ती बिल्ड काय करायला लागलो, सस्पेंड. आणि कधी बिल्ड सस्पेंड करायला पाहिजे त्याचा एक क्रायटेरिया डिफाईन केलेला आहे. सो वी आर गोइंग टू बी सी इन डिटेल. सो इथं सस्पेन्शन क्रायटेरियामध्ये जर मेजर डिफेक्ट येत असतील तर ती बिल्ड तुम्ही काय करणार आहेत, कंटिन्यू टेस्टिंग करणार नाहीत. ती बिल्ड डेव्हलपरला सांगणार आहेत की सस्पेंड करायला लागलो म्हणून, आणि ते इश्यू फिक्स करा. मग त्या केसमध्ये शंकर काय करेल, शंकरला पण लक्षात येईल, अरे 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 आपल्याकडून थोडंसं चूक झाली, लेटेस्ट मेनचा कोड आपल्या ब्रँचमध्ये नाहीये. मग शंकर ते पूल घेईल, लेटेस्ट कोड मर्ज करेल, त्यानंतर मग परत तो डिप्लॉय करेल आणि नंतर सांगेल नाही नाही मी ते इश्यू रिझॉल्व्ह केलेले, नाव यू कॅन टेस्ट वन्स अगेन. सो हे सस्पेन्शन क्रायटेरिया काय आहे, ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये डिफाईन करायचे की वेन वी आर गोइंग टू बी स्टॉप द टेस्टिंग, कधी आपल्याला ऍक्च्युअली टेस्टिंग स्टॉप करायची हे क्लिअरली मेन्शन करायला लागलो. कुठल्या क्रायटेरियामध्ये, ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये. मग टेस्ट डिलिव्हरेबलमध्ये कुठले डॉक्युमेंट्स आपण प्रिपेअर करणार आहे त्याचं डिलिव्हर करण्यासाठी. मग डिफेक्ट प्रोफाईल डॉक्युमेंट असेल, टेस्ट केस डॉक्युमेंट असेल, जे लिस्ट ऑफ ऑल डॉक्युमेंट्स विच वी आर गोइंग टू बी ड्युरिंग द टेस्टिंग प्रोसेस जे मेंटेन करायला लागलो किंवा जे डिलिव्हरेबल असणार आहेत. त्यानंतर टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये वी हॅव ऑलरेडी सीन, बघितले आपण एन्व्हायरमेंट अर्लियर, डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, टेस्टिंग एन्व्हायरमेंट, स्टेजिंग एन्व्हायरमेंट, प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. सो सगळे एन्व्हायरमेंटची इन्फॉर्मेशन इथं असणार आहे. कशामध्ये, टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये. त्याचे क्रिडेन्शियल्स असतील, त्याचे URLs असतील, ही सगळी इन्फॉर्मेशन टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये असणार आहे. त्यानंतर रिसोर्स प्लॅनिंगमध्ये हू हॅज टू डू वॉट विल बी क्लिअरली प्लॅनड अँड मेन्शनड इन दिस सेक्शन. सो रिसोर्स प्लॅनिंगमध्ये जे काही रिसोर्सेस आहेत त्या प्रोजेक्टसाठीचे ते क्लिअरली इथं मेन्शन केले, कोण काय करणार आहे, त्याला कोणाला काय आपण रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ते इथं रिसोर्स प्लॅनिंगमध्ये मेन्शन करायला. शेड्युलिंगमध्ये स्टार्टिंग डेट्स, एंडिंग डेट्स, म्हणजे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तुमचं त्या प्रोजेक्टसाठीचं, तो प्लॅनिंग, त्याची प्लॅनिंग इथं शेड्युलिंगमध्ये आपण मेन्शन करणार आहेत, टेंटेटिव्ह डेट्स. स्टाफिंग अँड ट्रेनिंगमध्ये जे काही सपोज एखादा मॅन्युअल QA आहे आणि त्याला ऑटोमेशनला मूव्ह करायचंय, तर त्याला डिरेक्टली म्हणलं, सपोज सांगितलं आपण, मंजुषाला सांगितलं की नाही उद्यापासून तुला ऑटोमेशन स्टार्ट करायचं, तर फिजिबल आहे का ते? मंजुषा काम करते मॅन्युअलवर आणि तिला सांगितलं उद्यापासून तुला ऑटोमेशन स्टार्ट करायचं, इज इट फिजिबल? शी कॅन डूइंग ऑटोमेशन विदाउट एनी नॉलेज, विदाउट एनी केटीज, शी इज एबल टू डिलिव्हर? करू शकते का ती? No. मग काय करावं लागेल आपल्याला, प्रॉपर तिला गायडन्स द्यावं लागेल ना, तिला सांगावं लागेल की म्हणजे काही नॉलेज सेशन, केटी सेशन, त्याला नॉलेज ट्रान्सफर सेशन्स प्लॅन करावे लागतील, तिला ट्रेनिंग द्यावं लागेल. मग ट्रेनिंग दिल्यानंतर सपोज 15 दिवसाचं, 1 महिन्याचं ट्रेनिंग दिल्यानंतर देन शी विल बी डिलिव्हरेबल. राईट. सो त्याच्यासाठी काही स्टाफिंग अँड ट्रेनिंगमध्ये काही केटी सेशन्स प्लॅन आहेत का, काही ट्रेनिंग रिक्वायर्ड असेल, जे रिक्वायर्ड ट्रेनिंग असतातच प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, तुम्हाला काही ना काही ह्याच म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनला त्यांच्या एम्प्लॉईला काय झालं पाहिजे की काही ना काही नवीन गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. सो त्याच्यासाठी हे काही सेशन्स असतात प्लॅन. सो ते सुद्धा कुठले इथं
काय ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे, तर त्याच्यासाठी हे स्टाफिंग अँड ट्रेनिंग एक मॉड्यूल आहे याच्यामध्ये किंवा पार्ट आहे. त्यानंतर रिस्क अँड कंटेंजन्सी जसं आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये एक कुठलं स्पायरल मॉडेलमध्ये, तर तसंच इथं सुद्धा प्रत्येक प्रोजेक्ट प्लॅन म्हणजे टेस्ट प्लॅन क्रिएट करत असताना इथं सुद्धा काय करायला लागलो तर आपण कुठल्या प्रकारचे रिस्क येऊ शकतात. हा, तर सपोज आता एक हे टेस्ट म्हणजे टेस्ट प्लॅनिंग म्हणजे मध्येच आता जसं की एम्प्लॉय मे लिव्ह ऑर्गनायझेशन इन मिडल ऑफ द प्रोजेक्ट. सो सपोज एखादा क्यूए गेला सोडून, एखादा ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर गेला सोडून, तर त्या केसमध्ये सोल्युशन काय असायला पाहिजे? एम्प्लॉईज नीड टू मेंटेन ऑन द बेंच. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑन बेंचवर पण काही एम्प्लॉय असायला पाहिजेत, जे की इझिली आपल्याला बेंचवरचा एम्प्लॉय लगेच त्या पोझिशनवर मूव्ह करता येईल. सेकंड रिस्क काय सांगितली? अनेबल टू डिलिव्हर द प्रोजेक्ट विदिन द डेडलाईन्स. म्हणजे जे काही डेडलाईन्स आहेत, ज्या काही सांगितलेल्या आहेत की आपल्याला ह्या तारखेपर्यंत आपल्याला प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा, मग त्या केसमध्ये नसल होत, तर त्यासाठी काय करावं लागेल? वी आर गोइंग टू बी प्रॉपर प्लॅन इन्शुरन्स. सो आपल्याला त्याचं सुद्धा प्लॅनिंग करायला पाहिजे की त्या जर तसं आलं काही तर, किंवा कस्टमर इम्पोज डेडलाईन. सो कस्टमरनं सांगितलं की नाही मला लवकर अर्लियर पाहिजे प्रोजेक्ट, तर त्या केसमध्ये काय करायला पाहिजे? वॉट टू बी स्किप्ड अँड वॉट टू बी स्किप्ड शुड बी प्लॅनड इन केस ऑफ कस्टमर इम्पोज डेडलाईन. म्हणजे इम्पोज केलं तर त्या केसमध्ये मग आपल्याला सुद्धा सगळ्याचे सगळे नाहीत आपण टेस्ट करू शकत, तर त्या केसमध्ये आपण जे म्हणजे कमी प्रायोरिटी आपण डिफाईन करणार प्रत्येक टेस्ट केसला. तर जे हायेस्ट प्रायोरिटीचे आहेत अशाच टेस्ट केसेस आपण टेस्ट करू. लो प्रायोरिटीचे टेस्ट केसेस आपण त्या केसमध्ये स्किप करू, कारण प्रत्येक गोष्ट टेस्ट करणं पॉसिबल नाही होणार आहे जर कस्टमरने डेडलाईन इम्पोज केलं नाही तर. म्हणजे अर्लियर त्याला डिलिव्हरी पाहिजे असेल तर. अगेन, अनेबल टू टेस्ट ऑल द फीचर्स विद इन द टाइमलाईन. जर सपोज म्हणजे पॉसिबल नाही आहे सगळेचे सगळे टेस्ट केसेस सगळे फीचर टेस्ट करणं, तर प्रायोरिटी बेस्ड त्या सुद्धा ह्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो? प्रायोरिटी बेस्ड एक्झिक्युशन, आपण ज्या हायएस्ट प्रायोरिटीचे असतील तेच टेस्ट केसेस एक्झिक्यूट करणं, लो मीडियम प्रायोरिटीच्या टेस्ट केसेस स्किप करणं. सो हे जसं की काही रिस्क आहेत त्याच्या अगेन्स्ट हिअर वी कॅन सी सम सोल्युशन्स ऑर कंटेंजन्सीज म्हणतो. अझम्पशनमध्ये जे काही अझूम करायला लागलात, ज्या काही गोष्टी अझूम करतायत तुम्ही, तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन ॲझम्पशन सेक्शनला असणार आहे. जो काही टेस्ट डेटा रिक्वायर्ड असेल तो ॲज अ मार्क वी आर गोइंग टू बी मार्क ॲज ॲझम्पशन. अप्रुव्हल इन्फॉर्मेशन, आता हे जे टेस्ट प्लॅन टेस्ट लीड प्रिपेअर करणार आहे, सो ह्याला अप्रूव्ह कोण करेल? तर तुमचा टेस्ट मॅनेजर. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे कंटेंट आहे, ते कंटेंट कशाचे आहेत तुमचे? टेस्ट प्लॅनिंगचे. कशाचे? टेस्ट प्लॅन जो डॉक्युमेंट टेस्ट लीड प्रिपेअर करणार आहे त्याचे हे सगळे काय आहेत? कंटेंट. आणि ह्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन काय केलेलं आहे टेस्ट प्लॅनमध्ये? सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट की पूर्ण मग टेस्ट प्लॅनमध्ये ऑब्जेक्टिव्हपासून इंट्रोडक्शनपासून ऑब्जेक्टिव्ह, रेफरन्स डॉक्युमेंट, फीचर्स, कुठले फीचर्स टेस्ट करायचे आहेत, कुठले नाहीत करायचे, एक्झिट क्रायटेरिया काय आहे, सस्पेन्शन क्रायटेरिया काय आहे, एंट्री म्हणजे बेस क्रायटेरियामध्ये डिफाईन करायला होते आपण. टेस्ट स्ट्रॅटेजीमध्ये टाईप्स ऑफ टेस्टिंग, लेवल्स ऑफ टेस्टिंग, टेस्ट कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, परत ॲटोमेशन, लिस्ट ऑफ ॲटोमेटेड टूल्स, ॲटोमेशन प्लॅन, हे सगळं तुमच्या टेस्ट स्ट्रॅटर्जीमध्ये जे की ऑर्गनायझेशन लेवलसाठी कॉमन असणार आहे. सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पूर्ण सगळं मिळून जो आहे टेस्ट प्लॅनिंगमध्ये करायचे. सो टेस्ट प्लॅनिंग हा फार इम्पॉर्टंट आहे. जसं की इथं मेन्शन केलेलं आहे की क्रिटिकल स्टेप आहे तुमच्या STLCची. सो हा टेस्ट लीड रिस्पॉन्सिबल असतो टेस्ट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये क्लिअरली सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की तुम्हाला कुठल्या टाईप्स यूज करायचे आहेत टेस्टिंगच्या, कुठली टेस्टिंग करायची, ऑटोमेशनसाठी कुठले टूल्स यूज करायचे आहेत. परत त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये कुठल्या पार्टवर फोकस करायचा आहे. सो हे सगळं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कशामध्ये? टेस्ट प्लॅनमध्ये. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ STLC, टेस्ट प्लॅनिंग. सो मला सांगा ह्याच्यामध्ये काही डाऊट, काही कन्सर्न? सो सपोज आपल्याला इथं बघायला गेलो तर आपण जनरली जस्ट हिअर वी कॅन सी, मी सपोज इथं चॅट जीपीटीवर जातो आणि मला सपोज एखादा टेस्ट प्लॅन पाहिजे, पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी पाहिजे. सो आय एम आस्किंग चॅट जीपीटी टू क्रिएट अ टेस्ट प्लॅन. सपोज मला कशासाठी पाहिजे? झिरो साठी पाहिजे. त्याच्यासाठी मी काय म्हणतोय?
trading application. Create a test plan for trading application. So just here we can see that GPT आपल्याला काय करून द्यायला लागली, आलं का टेस्ट प्लॅन फॉर ट्रेडिंग ऍप्लिकेशन मध्ये इंट्रोडक्शन आलं, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आले, ऑब्जेक्टिव्ह अँड टास्क, स्कोप आला, त्यानंतर स्ट्रॅटर्जी आलं, टाइप्स ऑफ टेस्टिंग, कुठले लेवल्स आहेत, कुठले टूल्स तुम्ही यूज करायला लागलात, त्यानंतर एन्व्हायरमेंट आले, त्यानंतर एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया आला, टेस्ट डिलिव्हरेबल मध्ये कुठलं कुठलं तुम्ही डिलिव्हर करणार आहे, जे डॉक्युमेंट प्रिपेअर करायला लागलो ते आले, रिसोर्सेस आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या, रिस्क अँड कॉन्टेंजन्सी, जे रिस्क आणि कॉन्टेंजन्सी म्हणत होतो, म्हणजे मिटिगेशन मीन्स सोल्युशन, कॉन्टेंजन्सीज कुठल्या रिस्क येऊ शकतात, कुठले त्याच्या अगेन्स्ट सोल्युशन्स ते आले, शेड्युलिंग, त्याच्या टेंटेटिव्ह इथं डेटा आल्या. सो हे पूर्ण काय झालं, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द टेस्ट प्लॅन. सो असा टेस्ट प्लॅन आपल्याला काय करायचं आहे, लीड कोण रिस्पॉन्सिबल आहे, लीड विल बी रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग टेस्ट प्लॅन. सो आता बऱ्याच गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत ह्या जीपीटी मुळे, म्हणजे AI टूल्स आपण काही म्हणजे आपल्याला टेस्ट केसेस लिहायच्यात, आपण रिक्वायरमेंट इथे क्लिअर प्रॉपर जीपीटीला जर इन्फॉर्मेशन दिली की मला याची टेस्ट केसेस लिहायची, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर रिक्वायरमेंट दिली, प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रॉपर वेनं त्याला कमांड दिलं तर जीपीटी सगळं काम आपल्यासाठी करणार. AI टूल्स हे फार इम्पॉर्टंट आहेत मॅन्युअल टेस्टिंगसाठी एज वेल एज ऑटोमेशन टेस्टिंगसाठी. सो हाऊ वी आर गोइंग टू बी यूज इफेक्टिव्हली, कसं इफेक्टिव्हली आपल्याला यूज करता येईल हे आपल्याला जर कळलं तर आपला बराच वेळ, आपले एफर्ट ह्याच्यामुळे काय होणार आहेत, वी आर गोइंग टू बी म्हणजे रिड्यूस होणार आहेत, सेव्ह होणार आहेत. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट दिस इज अन एक्झाम्पल. जस्ट हिअर वी कॅन, जे काय आपण बघितले होते टेस्ट प्लॅन मध्ये ते सगळे कंटेंट आलेत का इथं, इंट्रोडक्शन बघितलं होतं, इंट्रोडक्शन आलं, ऑब्जेक्टिव्ह आलं, स्कोप आला, स्ट्रॅटर्जी आली, एन्व्हायरमेंट आला, एंट्री एक्झिट क्रायटेरिया आला, टेस्ट डिलिव्हरेबल आलं, रिसोर्सेस आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या, रिस्क अँड कॉन्टेंजन्सीज आलं, शेड्युलिंग आलं. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट. आणखी आपण तिथे 2-3 पॉईंट एक्स्ट्रा बघितले होते. सो डिपेंड असतं, और प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट हा काय होतं, त्या कंटेंट कमी जास्त होत राहतात. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट दिस इज द नथिंग बट हा पर्टिक्युलर प्रोजेक्टचा यांनी काय सांगितलेलं आहे, ट्रेडिंग ऍप्लिकेशनसाठीचं त्यांनी काय दिलेलं आहे, टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट दिलेलं आहे. हे हाय लेवल डॉक्युमेंट आहे, लीड प्रिपेअर करतो, आणि याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. इंट्रोडक्शन मध्ये स्ट्रॅटर्जी काय, स्कोप काय आहे, म्हणजे तुम्ही काय टेस्टिंग करणार आहेत काय नाही हे मेन्शन केलेलं आहे. सो ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केलेलं आहे, टास्क डिफाईन केलेले आहेत, स्कोप मध्ये काय काय तुम्ही टेस्ट म्हणजे कुठल्या कुठल्या ऍप्लिकेशनचं, जसं की युजर रजिस्ट्रेशन लॉग इन तुमचं इन स्कोप मध्ये आहे, डॅशबोर्ड आणि पोर्टफोलिओ ट्रॅकिंग, मार्केट डेटा अँड व्हॅलिडेशन, बाय सेल ऑर्डर वर्कफ्लोज, ऑर्डर एक्झिक्युशन मॉडिफिकेशन, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, रिअल टाइम नोटिफिकेशन, सिक्युरिटी अँड सेशन मॅनेजमेंट, API अँड थर्ड पार्टी इंटिग्रेशन, हे स्कोपमध्ये जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. आउट ऑफ स्कोपमध्ये बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चर टेस्टिंग असेल, थर्ड पार्टी API बॅकएंड सिस्टीम असेल. सो वी आर गोइंग टू बी दीज आर द आउट ऑफ स्कोप फीचर्स. परत टेस्ट स्ट्रॅटर्जीमध्ये टाइप्स ऑफ टेस्टिंग डिफाईन केलेले आहेत, कुठल्या कुठल्या करणार आहेत तुम्ही, लेवल्स ऑफ टेस्टिंग इथे डिफाईन केलेले आहेत टेस्टिंग लेवल्समध्ये, टूल्समध्ये कुठले टूल्स तुम्ही इथं हे करणार आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये फ्रंट एंडसाठी कुठलं तुम्ही वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन, त्यानंतर बॅकएंडसाठी जावा बेस आणि मायक्रो सर्व्हिसेस कुठल्या यूज करायला लागला, डेटाबेसेस कुठले यूज करतात, हे सगळं कॉन्फिगरेशन टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी डिफाईन केलेलं आहे. एंट्री क्रायटेरिया काय असणार आहे, एक्झिट क्रायटेरिया म्हणजे कधी तुम्ही एंट्रीमध्ये वेन वी आर गोइंग टू बी स्टॉप द टेस्टिंग, सो देन दे आर गोइंग टू बी डिफाईन. सो एंट्री क्रायटेरिया काय आहे तर रिक्वायरमेंट कम्प्लिटली अवेलेबल असायला पाहिजेत, टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप असायला पाहिजे आणि तो स्टेबल असायला पाहिजे. ज्यावेळेस टेस्ट स्टार्ट करणार आहेत त्यावेळेस तो कोड फ्रीज झाला पाहिजे टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये. सो हा आहे तुमचा एंट्री क्रायटेरिया. एक्झिट क्रायटेरिया काय आहे, सो सगळ्या टेस्ट केसेस प्लॅन केलेल्या, सगळ्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्या, पास झाल्या की आपण तिथं स्टॉप करू टेस्टिंग. मेजर बग जे काही असतील ते सगळे फिक्स झाले, व्हेरीफाईड झाले, अगेन वी आर गोइंग टू बी स्टॉप.
रिग्रेशन सगळे पास झाले, रिग्रेशन सूट पास झाले, स्टॅक होल्डरनं तुम्हाला ग्रीन सिग्नल दिलं, साइन ऑफ दिलं. सो देन these are the some exit criteria we are going to define. Here we are going to be stop the testing. टेस्ट डिलिव्हरेबल मध्ये जे डॉक्युमेंट आपण टेस्ट प्लॅन प्रिपेअर करायला लागलो, टेस्ट सिनारिओ, टेस्ट केसेस प्रिपेअर करायला लागलो, टेस्ट डेटा प्रिपेअर करायला लागलो, टेस्ट समरी रिपोर्ट प्रिपेअर करायला लागलो, डिफेक्ट रिपोर्ट्स प्रिपेअर करायला लागलो, ऑटोमेशन स्क्रिप्ट, हे सगळे आपण डिलिव्हरेबल आहेत. हे जे आहेत जे डॉक्युमेंट आपण जनरेट करायला लागलो ड्युरिंग टेस्टिंग. सो वी कॅन कॉल्ड इट ॲज टेस्ट डिलिव्हरेबल्स. सो रिसोर्सच्या प्रत्येक रिसोर्सच्या रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन केलेल्या आहेत. क्यू ए मॅनेजर काय करणार आहे, टेस्ट इंजिनियर काय करणार आहेत, ऑटोमेशन क्यू ए काय करणार आहेत, डेव्हलपर काय करणार आहेत, पीओ काय करणार आहे, रिस्कमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिस्क येऊ शकतात, त्याच्यासाठी काय मिटिगेशन किंवा काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे. सो ते इथं डिफाईन केलेलं आहे. शेड्यूलमध्ये डेट्स आपण टेंटेटिव्ह डेट्स डिफाईन केलेले आहेत त्या टेस्ट प्लॅनच्या. सो दिस इज द टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट. आणि हे कशासाठी, सेकंड फेज कशासाठी इम्पॉर्टंट आहे, टेस्ट लीड प्रिपेअर करतो आणि याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे हाऊ वी आर गोइंग टू बी परफॉर्म टेस्टिंग इन अन इफेक्टिव्ह, इफिशियंट अँड ऑप्टिमाइज्ड वे. हे ह्या डॉक्युमेंटमध्ये काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे. सो हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. कोण प्रिपेअर करतोय, हू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपेअरिंग दॅट डॉक्युमेंट? Test lead. Test lead. And who is going to be approve that document? Test manager. Test manager is the responsible for approving. Test lead is the responsible for preparing that document. आणि हे इम्पॉर्टंट आहे. परत स्ट्रॅटर्जी आणि प्लॅन मध्ये काय डिफरन्स आहे? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टेस्ट स्ट्रॅटर्जी अँड टेस्ट प्लॅन? Test plan is created by the test lead, and test strategy is a organization level term. So group of test manager creates the test strategy. ओके. सो स्ट्रॅटर्जी जे आहे ते ऑर्गनायझेशन लेवल टर्म आहे. सो सगळ्या प्रोजेक्टसाठी स्ट्रॅटर्जी ही कॉमन असणार आहे. पण टेस्ट प्लॅन काय, प्रत्येक प्रोजेक्टसाठी टेस्ट प्लॅन काय डिफरंट असणार आहे, कारण प्रत्येक प्रोजेक्टचे रिक्वायरमेंट वेगळ्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे टेस्ट प्लॅन प्रत्येक प्रोजेक्टसाठी काय आहे, डिफरंट असणार आहे. ओके. सो आणि टेस्ट लीड रिस्पॉन्सिबल आहे टेस्ट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी. टेस्ट मॅनेजर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपेअरिंग द टेस्ट स्ट्रॅटर्जी. So हे differences तुम्ही सांगू शकता. So tomorrow we are going to tomorrow means day after tomorrow, Monday onwards we are going to be focus on the test development, test execution, test environment, test closure. So these are the 4 things are still pending. So we are going to be focus these phases in Monday. Okay. So इथपर्यंत काय डाऊट क्लिअर आहे? हे 2 phases, रिक्वायरमेंट फेज आणि टेस्ट प्लॅनिंग. Is it clear? Yes, sir. So we'll stop here. Yes. Sure. Have a good day. Great day. Bye.